अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन आणि सुंदर अशा संदेशामध्ये स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा असतील त्या कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामाचरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी. हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये एक सुंदर अशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे, जे या कथेचा सार आपल्या आयुष्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कृपया करून त्यासाठी ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि शेवटी कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. चला तर मग भक्तांनो, आपण कथेला सुरुवात करूया. पुरातन काळातील गोष्ट आहे. एक दिवस नारद कैलास पर्वतावर ती भगवान शिवशंकरांना भेटायला गेले. त्यांनी शिवांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे देवादिदेव महादेव, आज जेव्हा मी पृथ्वी लोकांमध्ये भ्रमण करत होतो तेव्हा मी पाहिलं की प्रत्येक मनुष्याची मुले आपल्या आईवडिलांना दुःख देत आहेत, त्यांच्या आज्ञेचे पालन करत नाहीत, शिवाय त्यांना घरातून बाहेर काढून टाकत आहेत. कलियुगामध्ये इतके पाप का वाढत आहे? महादेव, तुम्ही कृपा करा आणि मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. त्यावेळी शिव म्हणाले, हे देवश्री नारद, आता कलियुग सुरू झाले आहे. तू ज्या घटनेबद्दल बोलत आहे तो एका गायीचा श्राप आहे, ज्यामुळे मानवाची संतान त्यांना दुःख देत आहेत रे. तेव्हा नारद अत्यंत उत्सुकतेने म्हणाले, महादेव, तो कोणता शाप आहे आणि तो का दिला गेला आहे? आपण याचे उत्तर मला सांगावे, मी ते ऐकण्यासाठी खूपच उत्सुक आहे. तेव्हा भगवान शिव सांगू लागले की, हे नारद, आज मी तुझ्या साऱ्या शंकांचं समाधान करणार आहे, परंतु ही कथा तुला पूर्ण ऐकली पाहिजे, कारण ही कथा मानवजातीच्या कल्याण हेतूची आहे. तिचा प्रसार तू केला पाहिजे. जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे श्रवण करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतील, त्याला मुक्ती मिळेल आणि माझ्या कृपेमुळे तो सदैव समृद्ध राहील. तेव्हा नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, मी तसंच करेल. माझं सौभाग्य आहे की मला ही कथा ऐकायला मिळत आहे, त्यामुळे मला तुम्ही ही कथा पूर्णपणे सांगा. मी ही कथा पूर्णपणे ऐकेल. तेव्हा शिव सांगू लागले, पुरातन काळातील गोष्ट आहे. तेव्हा कलियुगाची सुरुवात होणार होती. एका नगरामध्ये एक महेंद्र नावाचा ब्राह्मण राहत होता. तो खूपच धार्मिक प्रवृत्तीचा होता. तो ब्राह्मण अत्यंत तेजस्वी आणि धनवान होता. धनवान असताना देखील तो भिक्षा मागून आपले जीवन व्यतीत करत असे. त्याची पत्नी महिमा ही अत्यंत सुंदर स्त्री होती, परंतु ती खूपच जिद्दी स्वभावाची होती. तिला आपल्या सौंदर्याचा आणि आपल्या श्रीमंतीचा खूपच गर्व होता. ती नेहमी दुसऱ्यांची निंदा करत होती, परंतु ती आपल्या घरातील सारी कामे व्यवस्थितपणे करत असे आणि आपल्या पैशांची बचत देखील ती व्यवस्थितपणे करत असे. पण तिला मात्र एक दिवस एक खूपच वाईट सवय होती. ती म्हणजे एक दुसऱ्यांमध्ये भांडण लावून देणं, एका दुसऱ्यांच्या चुगल्या करणं. हे काम ती खूप चांगल्या पद्धतीने करत होती आणि हे काम करायला तिला आवडत होते. पण ती आपल्या पतीसोबत मात्र खूप प्रेमाने राहत असे. तरीही त्यांच्या घरी मात्र अपत्य प्राप्ती नव्हती. यामुळे ते दोघेजण खूपच दुःखी होते. घरामध्ये इतकी श्रीमंती असून देखील त्यांचं कधीही लक्ष लागत नसे. एका ब्राह्मणाच्या सांगण्यावरून त्यांनी संतान प्राप्ती यज्ञ केला. त्यांनी गरिबांना दान केलं आणि आपल्या धनाचा अर्धा हिस्सा धर्माच्या कामासाठी खर्च केला, पण तरी देखील त्यांच्या घरामध्ये संतान प्राप्त झाली नाही. यामुळे तो ब्राह्मण खूपच दुःखी झाला होता आणि एक दिवस तो वनामध्ये निघून गेला. वनात चालता चालता त्याला दुपार झाली. उन्हामध्ये चालून त्याला तहान लागली होती. त्यामुळे जवळच्या नदीवरती पाणी पिऊन तो एका झाडाच्या सावलीखाली बसला होता. सतत संतान प्राप्तीचा विचार करत असल्यामुळे त्याचे शरीर कमजोर झाले होते. त्याला पाहून असे वाटत होते की जणू त्याच्यामध्ये आता प्राणच उरलेले नाही. त्यानंतर भगवान शिव म्हणाले की त्या ब्राह्मणाची पूजापाठ आणि ईश्वरीप्रती भक्ती बघून
स्वतः भगवान विष्णू एका साधूचं रूप घेऊन त्या ब्राह्मणाच्या जवळ पोहोचले. आपल्यासमोर आलेल्या साधूला पाहून त्या ब्राह्मणाने त्यांना नमस्कार केला आणि उभा राहिला. तेव्हा साधू त्या ब्राह्मणाला म्हणाला की, तू इतका कमजोर आणि दुःखी का आहेस? तुला एखादी गोष्ट सतावत आहे का? तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, हे साधू, मला संतान नाही. मी खूप सारे पुण्य दानधर्म केले, पण मला संतान प्राप्ती झाली नाही. त्यामुळे मी खूपच निराश होऊन आहे. आता या नदीमध्ये उडी मारून माझे प्राण देण्यासाठी आलो आहे. असे म्हणून तो त्या साधूसमोर जोरजोरात रडू लागला. त्याचा तो आक्रोश बघून त्या साधूंचं हृदय भरून आलं. त्याने ब्राह्मणाच्या कपाळावरती लिहिलेली नशिबाची रेष वाचली आणि म्हणाला, हे प्रार्थना, मी तुझं प्रारब्ध पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असे कळले आहे की 7 जन्मापर्यंत तुला कोणतेही संतान प्राप्ती होऊ शकत नाही. आता तू संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. आता तू संसाराच्या वासनेचा त्याग कर. पूर्वीच्या काळी देखील मुलांमुळेच राजा सगर आणि अंग यांना देखील दुःख सहन करावे लागले होते. यामुळे तू आता हा नाद सोडून दे. यातच तुझं भलं आहे. त्यावरती तो ब्राह्मण म्हणाला, साधू बाबा, याने काय होईल ते मला काही माहीत नाही. मला फक्त आणि फक्त एक संतान हवी आहे, अथवा मी आता तुमच्या समोरच माझा प्राण त्याग करणार आहे. तेव्हा तो साधू म्हणाला की, तुझ्या नशिबामध्ये जे लिहिलं आहे ते मी तुला सांगितलं आहे आणि ते तू पुसण्याचा प्रयत्न करू नकोस. त्या साधूने त्या ब्राह्मणाला खूप समजावले, पण तो मात्र ऐकायला तयारच नव्हता. तो आपल्या जिद्दीवरती अडकून बसलेला होता. शेवटी थकून साधूने त्या ब्राह्मणाला एक चमत्कारिक फळ दिले आणि सांगितले की, हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल आणि तुझ्या धर्मपत्नीस सांग की ती आपला वेळ चांगल्या कार्यामध्ये घालव. इकडे तिने लक्ष द्यावे. साधूने दिलेले फळ पाहून ब्राह्मण खूपच आनंदित झाला आणि तो लवकरच आपल्या घरी आला. घरी आल्या आल्या त्यानं आपल्या पत्नीला ते फळ दिलं. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की, हे फळ तू खा आणि आपला वेळ जास्तीत जास्त चांगल्या कामामध्ये घालव. पण त्याची पत्नी मात्र खूपच दुष्ट स्वभावाची होती. तिने मनामध्ये विचार केला की, हे फळ खाल्ल्यामुळे मला प्रसव वेदना होतील आणि त्या मला सहन कराव्या लागतील. तिने खूप काळ या गोष्टीवर विचार केला. त्यानंतर तिने फळ लपवून ठेवलं. एके दिवशी तिची बहीण तिला भेटण्यासाठी घरी आली. तेव्हा तिने आपल्या बहिणीला सर्व हकीकत सांगितली. तिने सांगितलं की, मला खूप भीती वाटत आहे. जर माझ्या पतीला हे माहीत झालं की मी हे फळ खाल्लं नाही तर काय होईल? तू मला यावरती काहीतरी उपाय सांग. त्यावर तिची बहीण म्हणाली, तू अजिबात काळजी करू नकोस. मी गरोदर आहे. मी तुला माझं मूल देईल. तू फक्त घरामध्ये तू गरोदर असल्याचं नाटक कर आणि या बदल्यात तू माझ्या पतीला आणि मला खूप सारी धनसंपत्ती दे. त्यामुळे माझे पती देखील या कामासाठी तयार होतील. त्यानंतर ते लोकांमध्ये ही गोष्ट पसरवतील की माझा मुलगा गर्भपातातच मरण पावला, त्याचा गर्भपात झाला. मी प्रत्येक दिवशी येऊन बाळाचं पालनपोषण करेल. या फळाची सत्यता तपासण्यासाठी तू हे फळ गाईला खाऊ घाल. त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाच्या पत्नीने ते फळ गाईला खायला दिले. काही दिवसानंतर तिच्या बहिणीला मुलगा झाला. तिच्या बहिणीचा नवरा त्या बाळाला गुपचूपपणे ब्राह्मणाच्या बायकोकडे घेऊन आला. त्यानंतर त्याच्या पत्नीने ब्राह्मणाला सांगितलं की, आपल्याला पुत्राची प्राप्ती झालेली आहे आणि मला कोणताही त्रास झाला नाही. हे सारं ऐकून तो ब्राह्मण देखील खूपच आनंदित झाला. त्या ब्राह्मणाने खूप आनंदाने पूर्ण गावभर पेढे वाटले, खूप दानधर्म केला. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीला म्हणाली की, मला दूध येत नाही, मग मी या बाळाचं पालनपोषण तरी कसं करू? माझ्या बहिणीला देखील मूल झालं होतं, परंतु ते मृत झालेलं आहे. त्यामुळे आपण तिला आपल्याच घरात आणून ठेवूया, म्हणजे ती आपल्या बाळाला दूध पाजवेल. काही काळ गेल्यानंतर ते फळ एका गायीने खाल्ल्यामुळे त्या गायीने एका बाळाला जन्म दिला. पण ते बाळ मात्र दिसायला मानवाच्या मुलांसारखे होते. ते खूपच सुंदर आणि सुदृढ बालक होते. एका गायीने मुलाला जन्म दिला ही गोष्ट संपूर्ण गावामध्ये पसरली आणि गावचे लोक हे आश्चर्य पाहण्यासाठी येऊ लागले. सर्व छान आश्चर्य करत होते की असं कसं झालं? गायीच्या पोटातून देवता समान सुंदर बालक असे उत्पन्न झाला आहे. पण कोणालाही ते गुप्त रहस्याचा पत्ताच नव्हता. पण
त्या बाळाचे कान मात्र गायीच्या कानासारखे होते, म्हणून त्या बाळाचे नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. एके दिवशी ब्राह्मण बाहेर गेलेला होता. त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती, म्हणून दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ब्राह्मणाच्या पत्नीवर आली. तेव्हा तिने त्या गाईचं दूध काढलं आणि फक्त आपल्या मुलालाच पाजलं. तिने गोकर्णला हे दूध दिले नाही. तसेच ती गोकर्णाचा खूप द्वेष करत असे, सतत त्याला मारत असे. त्या दिवशी तिच्या मनामध्ये विचार आला की आज घरामध्ये कोणी नाही, हाच एक चांगली संधी आहे. या गाईच्या मुलाला कुठेतरी गायब केले पाहिजे, ज्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये तो वाटा घेणार नाही. कारण आता तो मनुष्याच्या रूपात असल्यामुळे पुढे जाऊन गोकर्ण देखील त्या संपत्तीचा वाटेकरी होईल, ही भीती तिला वाटत होती. तिच्या मनामध्ये विचार आला की आज कोणीही इथे नाही, त्यामुळे या मुलाला आपण विष प्राशन करू, ज्यामुळे हा कायमचा आपल्या रस्त्यातून बाजूला होईल. तेव्हा ते दोन्ही बाळ फक्त 6 महिन्यांचे होते. त्या ब्राह्मणाच्या बायकोने गाईचं दूध काढलं आणि नंतर त्याच्यामध्ये विष मिसळून गोकर्णाला प्यायला दिले. परंतु गोकर्ण हा स्वतः श्रीहरीचा आशीर्वाद होता, त्यामुळे तो विष प्राशन केल्यावर देखील घसरत घसरत आपल्या गाईच्या जवळ पोहोचला. आपल्या मुलाची ही अशी अवस्था पाहून खूप दुःखी होती. भगवान विष्णूंचे स्मरण केले आणि आपल्या पुत्राचे प्राण वाचवावे अशी प्रार्थना केली. त्याचवेळी तिथे स्वतः श्रीहरी प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या तेजाने त्या बालकाला जीवनदान दिले. त्यानंतर ते बाळ आपल्या आईचं दूध पिऊ लागलं. त्यानंतर रागामध्ये येऊन त्या गायीने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला श्राप दिला की हे ईश्वर, जर मी सत्यवादी असेल तर ह्या विश्वाला साक्षी ठेवून मी असा श्राप देते की जर कोणतीही स्त्री आपल्या किंवा दुसऱ्यांच्या मुलांचा भेदभाव करेल, या दुसऱ्यांच्या मुलांना त्रास देईल, तर तिचे स्वतःचे मूल देखील तिला त्रास देतील. जेव्हा त्यांना म्हातारपणी त्यांची सगळ्यात जास्त गरज असेल तेव्हा त्याची मुलं त्यांची साथ सोडून देतील, हा माझा श्राप आहे. काही काळानंतर दोन्ही मुलं मोठी झाली. गोकर्ण एक महान पंडित झाला आणि ब्राह्मणाचा मुलगा मात्र दुष्ट प्रवृत्तीचा निघाला. तो खूपच क्रोधी आणि क्रूर बनला होता. त्याला संगत चुकीची भेटली होती. त्याने परस्त्रीच्या नादी लागून आपली सारी संपत्ती त्या स्त्रीवरती खर्च करून टाकले. एक दिवस तो रागात येऊन आपल्या आईवडिलांना मारू लागला. आता तो ब्राह्मण दरिद्री झाला होता. तो अकांत करून रडत होता आणि म्हणत होता की मला संतान नव्हती, तेच खूप चांगले होते. अशी संतान असून नसल्यासच जमा आहे. आता आम्ही कुठे जाऊ? मला माझे प्राण त्यागायचे आहेत. त्याच वेळी तिथे गोकर्ण आला. त्याने आपल्या वडिलांना समजावून सांगितले, या जीवनामध्ये काहीही सोबत राहत नाही. दुःख देखील त्याचाच एक भाग आहे. या जगामध्ये कोण कुणाचा पुत्र आहे आणि धन तरी कुणाचा आहे? जो याच्या अधीन जातो त्याला दिवस रात्र हाल अपेष्टा सहन कराव्याच लागतात. लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामा सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामा सोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामा सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला
मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतंय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे. मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं. पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला. पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही. पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे.
हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला? तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन.
त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा, मी आहे रे बाळा, मी चराचरात व्यापून आहे. बाळा, मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची
त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही
तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.